नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन शिक्षण शाळेमध्ये मी नामदेव मुटे, उपशिक्षक छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज आपले सर्वांचे सहर्षे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी प्रथम भाषा कृतीपत्रिका स्वरूप अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीपर्यंतची तुमची मूल्यमापन पद्धत आणि इयत्ता 9वीसाठी असणारी मूल्यमापन पद्धत यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे आपल्याला इयत्ता 9वीसाठी असलेल्या मूल्यमापन पद्धतींचा फरक समजवून घेतला पाहिजे. इयत्ता 9वीसाठी असलेली कृतीपत्रिका आणि त्या कृतीपत्रिकेचे स्वरूप आपल्याला अभ्यासायचे आहे. इयत्ता 8वीमध्ये तुम्हाला गुणांच्या ऐवजी श्रेणी दिली जात होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नापास होण्याची भीती नव्हती. परंतु आता मात्र तुम्हाला पुढच्या वर्गात जायचे असेल तर उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुण मिळवावेच लागणार आहेत. तेवढे गुण मिळाले नाहीत तर तो विद्यार्थी नापास होऊ शकतो. नापास होऊ नये, जास्तीत जास्त गुण मिळावेत, आपण चांगल्या मार्काने पास व्हावे, त्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास करून चांगला पेपर सोडवायचा आहे. चांगला पेपर सोडवायचा किंवा चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपल्याला माहीत असायला हवे. त्यामुळे आपल्याला अभ्यासाची एक दिशा मिळत असते. चला तर मग आता आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विषय मराठी प्रथम भाषा कृतीपत्रिका स्वरूप त्याचा जो आराखडा आहे तो आपण अभ्यासूया. या कृतीपत्रिकेचा आराखडा किंवा कृतीपत्रिकेचे स्वरूप अभ्यासत असताना त्या कृतीपत्रिकेमध्ये किंवा इयत्ता 9वीच्या मराठी कुमार भारती या पुस्तकामध्ये जे काही घटक निहाय गुण विभागणी दिलेली आहे, जे काही घटक आहेत त्या घटकांचा अगोदर आपण विचार करूया, त्या घटकांचा अगोदर आपण अभ्यास करूया. बघा, एका बाजूला घटक आणि दुसऱ्या बाजूला गुण असे 2 कॉलम केलेले आहेत. पहिला घटक आहे गद्य. गद्य म्हणजे धडे, पाठ. या कृतीपत्रिकेमध्ये पाठ्यपुस्तकातील हे जे गद्यपाठ आहेत त्यावरील प्रश्न हे 18 गुणांसाठी असणार आहेत. दुसरा घटक आहे पद्य म्हणजे कविता. या कविता या घटकासाठी 16 गुण दिलेले आहेत. आणि तिसरा घटक आहे स्थूलवाचन. स्थूलवाचन हा घटक 6 मार्कासाठी आहे. भाषाभ्यास 16, उपयोजित लेखन 24 अशी एकूण 80 गुणांची कृतीपत्रिका असेल आणि त्यासाठी वेळ असेल 3 तास. या 3 तासामध्ये आपल्याला 80 गुणांचा पेपर लिहायचा आहे. कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. आपल्याला मराठी विषयाचा पेपर चांगल्या प्रकारचा जावा किंवा चांगल्या प्रकारे लिहिता यावा यासाठी आपल्याला ही घटकनिहाय गुण विभागणी आणि कृतीपत्रिकेचे स्वरूप माहीत असायला हवे. आता आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिकेचा आराखडा पाहू. विभाग 1 गद्य. आपण पाठीमागे बघितलं की घटकनिहाय गुण विभागणी बघितली, त्यामध्ये सुद्धा गद्य हा घटक 18 गुणांसाठी दिलेला होता. इथे सुद्धा बघा, विभाग 1 गद्य 18 गुण. त्यामध्ये प्रश्न पहिला किंवा कृती 1 त्यामध्ये पठित उतारा म्हटलेले. पठित उतारा 7 गुणांसाठी आहे. पठित म्हणजेच जो पाठ्यपुस्तकामध्ये आहे, जो अभ्यासलेला आहे असा उतारा 7 गुणांसाठी असेल. त्यानंतर
आ आकडा असेल तिथे सुद्धा पठित उतारा असेल, तोही तुम्ही शिकलेला असेल, पाठ्यपुस्तकातीलच उतारा असेल आणि तोही 7 गुणांसाठी आहे. त्यानंतर ई आकडा आहे. इथं मात्र लिहिलेले बघा अपठित उतारा 4 गुण. हा मात्र तुमच्या इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा असेल. साधारणपणे 120 शब्दांपर्यंतचा हा उतारा असेल आणि त्यावर 4 गुण किंवा 4 गुणांच्या कृती असतील. यासाठी बघा इथे अ आणि आ हे 2 प्रश्न किंवा हे 2 प्रश्न 7 गुणांसाठी दिलेले आहेत. 7 गुणांसाठी दिलेले आहेत. तर या 7 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी काय आहे बघा. एक आकडा असेल आकलन कृती 2 गुण. दुसरा प्रश्न आहे आकलन कृती 2 गुण आणि तिसरा प्रश्न असेल स्वमतावर आधारित असेल तो 3 गुणांसाठी असेल. स्वमत म्हणजे हा मुक्तोत्तरी स्वरूपाचा प्रश्न असेल. इथे तुमच्या शब्दांमध्ये ते उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे बघा ई आकडा आहे. 4 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी कशी आहे बघा. आकलन कृती 2 गुण आणि आकलन कृती 2 गुण अशा 2-2 गुणांच्या 2 आकलन कृती असतील आणि एकूण गुण असतील 4. आता या ठिकाणी पहिला विभाग इथे संपलेला आहे. पहिल्या विभागाला एकूण मार्क किती आहेत? 18 मार्क आहेत किंवा 18 गुण आहेत. 18 गुणांचा हा पहिला विभाग या पद्धतीने असेल. त्यानंतर विभाग 2 पद्य 16 गुण. इथे कृती 2 म्हणजे प्रश्न दुसरा इथं दिलेला आहे. प्रश्न 2 मध्ये पठित पद्य 8 गुण. पठित शब्दाचा अर्थ बघितलेला आहे आपण की पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासलेला किंवा तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे असं पठित पद्य. इथं पठित पद्य म्हणजेच कविता, पाठ्यपुस्तकामध्ये असलेली कविता, तुम्ही अभ्यासलेली कविता 8 गुणांसाठी असेल. पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या एकूण कवितांपैकी कोणतीही एक कविता दिलेली असेल. कृतीपत्रिकेमध्ये पाठ्यपुस्तकातील अशी कोणतीही एक कविता दिलेली असेल आणि या कवितेवर आधारित 8 गुणांसाठी प्रश्न विचारलेले असतील. या 8 गुणांची विभागणी कृतीनिहाय गुण विभागणी कशी आहे बघा. आकलन कृती 2 गुण. पुन्हा दुसरा प्रश्न सुद्धा आकलन कृतीवरच असेल, आकलनावरच असेल, तो सुद्धा 2 मार्कांसाठीच आहे. आणि तिसरी कृती आहे बघा कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ. कवितेतील 2 ओळींचा अर्थ लिहायचे तुम्हाला. 2 गुणांसाठी आहे तो प्रश्न. आणि चौथा प्रश्न आहे काव्य सौंदर्य 2 गुण. दिलेल्या पद्यातील कोणत्याही 2 ओळी देऊन त्यावर काव्य सौंदर्यासाठी कृती विचारली जाते. म्हणजे अशा प्रकारच्या 2-2 गुणांच्या 4 कृती इथे विचारल्या जातील. त्यानंतर बघा आ आकडा आहे कवितेवरील आधारित कृती 8 गुण. असाठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे कृतीपत्रिकेत देऊन त्यावर आधारित कृती विचारलेली असते. इथे बघा प्रश्न पद्य विभागातील प्रश्न क्रमांक 2 बघितला आपण. अ आकडा की तिथे पाठ्यपुस्तकातील कुठली तरी एक कविता दिलेली होती. आता इथे मात्र काय म्हटले बघा 8 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी काय आहे. इथं फक्त 2 कवितांची फक्त नावं दिलेली असतील आणि ही फक्त कवितांची नावे देऊन प्रश्न काय विचारलेला आहे बघा.
खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा आणि गुण आहेत 4. त्यातील पहिली कृती आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचा विषय आणि हा प्रश्नसुद्धा 1 गुणासाठी आहे. तिसरा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. 2 गुण. आणि इथे एक टीप आहे बघा की कवितेतील कोणतेही 2 शब्द दिले जातील ते दोन्ही सोडवणे अनिवार्य आहे आणि प्रत्येक शब्दाला 1 गुण दिलेला आहे. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. त्या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळालेला आहे त्या ठिकाणी लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. 2 गुण. कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. 2 गुण. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. 2 गुण. आणि शेवटचा प्रश्न आहे इथे प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा. 2 गुण. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही गोष्ट एक लक्षात ठेवा की 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जाऊ शकतात. प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांची असते. यापैकी 1 गुणांच्या 2 कृती व 2 गुणांची 1 कृती किंवा 2 गुणांच्या 2 कृती विचारल्या जाऊ शकतात. लक्षात ठेवा. त्यानंतर मधीलच दुसरा आकडा आहे काव्य पंक्तींचे रसग्रहण. 4 गुण. आता इथे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा की अ व आ यासाठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेत दिल्या जातात व दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा असे सांगितले जाते. या ठिकाणी पहिल्या 2 प्रश्नावरील 2 कविता सोडून इथे तिसऱ्या कवितेतील 2 किंवा 4 ओळी दिलेल्या असतील आणि त्यावर आधारित रसग्रहण करायचे आहे. त्यानंतर आहे विभाग 3 स्थूलवाचन. स्थूलवाचन विभाग हा 6 गुणांसाठी आहे. 3 प्रश्न किंवा 3 कृती दिलेल्या असतात. प्रत्येकी 3 गुणांच्या 2 कृती तुम्हाला तिथे सोडवायच्या आहेत आणि कृतीपत्रिकेमध्ये मात्र 3 कृती दिलेल्या असतात आणि 2 सोडवायचे असतात. असे एकूण 6 गुण आहेत. आणि इथे सांगितले बघा की स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित 3 कृती दिल्या जातात व त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित असते. विभाग 4 भाषा अभ्यास. हा विभाग एकूण 16 गुणांसाठी आहे. त्यातील अ आकडा आहे व्याकरण घटकावर आधारित कृती. 8 गुण. त्यातील पहिला आकडा आहे किंवा पहिला घटक आहे अलंकार. अलंकारामध्ये रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन गुणोक्ती यापैकी कुठला तरी एक अलंकार आलेला असेल किंवा त्यावर प्रश्न विचारलेला असेल आणि अलंकार हा घटक 2 गुणांसाठी असेल. त्यानंतर दुसरा घटक आहे रस. साहित्यातील जे काही रस आहेत करुण, शांत, रौद्र, हास्य, अद्भुत, बीभत्स, भयानक, शृंगार, वीर या घटकावर आधारित 2 गुणांसाठी कृती असेल. तिसरा प्रश्न आहे वृत्त. दिंडी, आर्या यापैकी 2 गुणांसाठी एक प्रश्न विचारला जाईल. आणि चौथा घटक आहे वाक्प्रचार. या ठिकाणी वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा किंवा वाक्प्रचार आणि अर्थांच्या जोड्या लावा
यापैकी कोणत्याही प्रकारचा 2 मार्कांसाठीचा हा प्रश्न असेल. त्यानंतर आकडा आहे बघा, भाषिक घटकांवर आधारित कृती 8 गुण. पहिला आपण बघितलं व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुण आणि आता आहे भाषिक घटकावर आधारित कृती 8 गुण. त्यातील पहिलं आहे शब्दसंपत्ती 4 गुण. शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन, अनेकवचन, वचन बदला, वचन ओळखा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे. त्यामध्ये 3 शब्दसमूहापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर शब्दांतील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. या प्रकारचे घटक या ठिकाणी 4 मार्कांसाठी आहेत. तर यापैकी कोणत्याही 4 घटकावर प्रत्येकी 1 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. त्यानंतर दुसरा आकडा आहे लेखन नियमानुसार लेखन 2 गुणांसाठी असेल. एकच शब्द लेखन नियमानुसार अचूक असेल 6 पैकी 4 शब्द सोडवणे अपेक्षित आहे. आणि अचूक शब्द ओळखा. कोणतेही शब्द प्रत्येकी 4 पर्याय दिलेले असतात. किंवा या ठिकाणी काय सांगितले बघा, वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. प्रत्येक वाक्यातील 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील अशी 4 वाक्ये दिली जातात. त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहे. आणि तिसरा आकडा आहे विरामचिन्हे. 1 गुणासाठी हा प्रश्न असेल. योग्य विरामचिन्ह वापरा, विरामचिन्हे ओळखा, चुकीची विरामचिन्हे बदला. वरील 3 पैकी 1 गुणांसाठी कोणतीही एक कृती विचारली जाते. चौथा आकडा आहे पारिभाषिक शब्द 1 गुण. गद्य पद्य या दोन्ही विभागातील घटकावर आधारित कोणतेही 2 पारिभाषिक शब्द दिले जातात व दोन्ही सोडवणे अपेक्षित असते. आणि विभाग क्रमांक 5 शेवटचा विभाग आहे उपयोजित लेखन. सर्वात महत्त्वाचा विभाग आहे हा. आणि गुण पण सगळ्यात जास्त आहेत 24 गुण. या उपयोजित लेखनातील आकडा आहे पत्रलेखन. 6 गुणांसाठी पत्रलेखन आहे. इयत्ता 9वीला आपल्याला यावर्षी औपचारिक पत्र, या औपचारिक पत्रामध्ये स्वपरिचय, मागणीपत्र आणि तक्रारपत्र या 3 पत्र प्रकारांचा समावेश केलेला आहे. या 3 पैकी कृतीपत्रिकेमध्ये 2 पत्र दिलेले असतील. 2 पैकी तुम्हाला 1 लिहायचं आहे किंवा सारांश लेखन करायचं आहे. परंतु सारांश लेखनात काय लिहायचं बघा, किंवा काय प्रश्न आहे, कसा प्रश्न आहे. तर गद्य विभाग 1 ई मधील अपठित उतारा. आपण बघितलं 4 मार्कांसाठी त्या उतार्यावर 2-2 मार्कांच्या 2 कृती, म्हणजे 4 मार्कांसाठी तो उतारा होता. तर विभाग 1 गद्य ई मधील अपठित उतारा वाचा व त्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला असेल. आणि एकतर पत्र लिहायचं किंवा सारांश लेखन लिहायचं. पत्रलेखनाला और आहे सारांश लेखन. त्यानंतर आकडा असेल तिथे बघा. खालील घटकांपैकी तुम्हाला 2 घटकावर आधारित कृती सोडवायची आहेत. त्यामध्ये कथा लेखन, जाहिरात लेखन, मुलाखत लेखन, संवाद लेखन, वृत्तांत लेखन. 5-5 मार्कांसाठी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. बघा खाली लिहिलेलं आहे, कृतीपत्रिकेत 5 पैकी 3 घटकावर आधारित कृती दिल्या जातील. त्यापैकी 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. आणि प्रत्येक
प्रत्येकी 5 गुण आहेत. म्हणजे प्रत्येक कृतीला कथालेखन असेल, जाहिरात लेखन, मुलाखत, संवाद आणि वृत्तांत लेखन प्रत्येकी 5 गुण आहेत. त्यातील ई आकडा आहे लेखन कौशल्य. साधारणपणे 100 ते 120 शब्दांपर्यंत तुम्हाला हे लेखन करायचं आहे आणि गुण आहेत 8. त्यातील प्रसंग लेखन, आत्मकथन, कल्पना विस्तार या 3 घटकावर आधारित तुम्हाला कृती दिलेल्या असतील. कृतीपत्रिकेत 3ही घटकावर आधारित कृती दिल्या जातात. त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही जर कृतीपत्रिकेच्या आराखड्याचा अभ्यास केला, व्यवस्थित लक्षात घेतलं, तर नक्कीच आपल्याला मराठीच्या पेपरचा किंवा मराठी विषयाचा पेपर लिहित असताना कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही. त्यासाठी या कृतीपत्रिकेचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे, अशी आशा मी बाळगतो. धन्यवाद.